कधी कधी दोन व्यक्तींमधील संभाषण ही कथा बनते, पण आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी माझ्या विचारातून निघाली आहे, जी तुम्हाला भाग पाडेल. कथेचे शीर्षक देखील असू शकते, माझी पत्नी काम करत नाही. एकदा पती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्यात संभाषण झाले. मानसशास्त्रज्ञ: मिस्टर सलीम, तुम्ही उदरनिर्वाहासाठी काय करता? नवरा: मी एका मोठ्या बँकेत अकाउंटंट म्हणून काम करतो. मानसशास्त्रज्ञ: आणि तुमची बायको काय करते? नवरा: अरे सर, ती काम करत नाही, ती फक्त गृहिणी आहे. मानसशास्त्रज्ञ: तुमच्या कुटुंबासाठी नाश्ता कोण बनवते? नवरा: हा प्रश्न विचारण्यासारखा आहे का? माझी पत्नी, कारण ती काम करत नाही. मानसशास्त्रज्ञ: तुमची पत्नी नाश्ता तयार करण्यासाठी किती वाजता उठते? नवरा: ती सकाळी 5च्या सुमारास उठते, कारण ती नाश्ता करण्यापूर्वी घर साफ करते. मानसशास्त्रज्ञ: तुमची मुले शाळेत कशी जातात? नवरा: ही माझ्या बायकोची जबाबदारी आहे, म्हणून ती त्यांना शाळेत घेऊन जाते आणि काम करत नाही म्हणून परत आणते. मानसशास्त्रज्ञ: मुलांना शाळेत घेऊन गेल्यानंतर ती काय करते? नवरा: ती बाजारात जाते, मग घरी परत जाते, स्वयंपाक आणि कपडे धुण्यासाठी. मानसशास्त्रज्ञ: संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतल्यावर तुम्ही काय करता? नवरा: विश्रांती घे, कारण दिवसभराच्या कामामुळे मी थकलो आहे. मानसशास्त्रज्ञ: मग तुझी बायको काय करते? नवरा: ती जेवण बनवते, आमच्या मुलांना देते, माझ्यासाठी जेवण बनवते आणि भांडी साफ करते, घर साफ करते आणि मग मुलांना झोपवते. तुम्हाला वरीलपैकी कोणती कथा चांगली काम करते असे वाटते? तुमच्या बायकांचा दिनक्रम सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असतो आणि तुम्ही सहज म्हणता की त्या काम करत नाहीत. होय, गृहिणी होण्यासाठी एखाद्याला शिक्षण, प्रमाणपत्र किंवा उच्च पदाची आवश्यकता नाही, परंतु त्यांची भूमिका, भाग खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या पत्नींचा आदर करा आणि त्यांचे कौतुक करा, कारण त्यांचे त्याग अनगिनत आहेत.